हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत चरपट पंजरिका स्तोत्रम अर्थात भज गोविंदम. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. जीवनोद्देश. अग्ने वह्नि पृष्ठे भानु रात्रौ चिबुक समर्पित जानुः करतल भिक्षा तरुतल वासः तदपि न मुंचत्याशापाशः. दिवसा पुढे अग्नी, मागील बाजूला सूर्यप्रकाश, रात्री गुडघे पोटाशी दुमडून मुरकुंडी मारून पडतात. तळहातावर भिक्षा आणि झाडाखाली मुक्काम असतो. तरीही आशेचा पाश काही सुटत नाही. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी येथे अतिशय हलाखीचे जीवन जगणाऱ्या भिकाऱ्याचे फार सूक्ष्म असे वर्णन केले आहे. हे वर्णन इतके वास्तव आहे की ते वाचताना त्यांना अपेक्षित असा तो दरिद्री माणूस आपल्या नजरेसमोर प्रत्यक्ष उभा राहतो. हा माणूस 18 विश्वे दरिद्री आहे. त्याच्याकडे थंडीपासून संरक्षण करायला धड वस्त्रही नाही. त्यामुळे तो थंडीत आपल्या देहाच्या मागील भागाला ऊब मिळावी म्हणून सूर्याकडे पाठ करून बसतो आणि अंग शेकवतो. तसेच तो आपल्या समोरील अग्नी पेटवून पुढील अंगाला ऊब देतो. रात्री तर हा आपले दोन्ही गुडघे दुमडून पोटाशी आखडून घेतो आणि त्याला आपली हनुवटी टेकवून मुरकुंडी मारतो आणि शरीराला ऊब देतो. क्षुधा शांतीसाठी हा भीक मागणारा आहे. तो त्यासाठी स्वकमाई करत नाही. त्यामुळे तो कर्मदरिद्रीही आहे. त्याच्याकडे भिक्षा गोळा करायला एक साधे भिक्षा पात्रही नाही. तो स्वतःच्या तळहातावर भिक्षा गोळा करतो आणि तसेच तो खातो. राहायला त्याच्याकडे जागा नाही. वृक्षाखाली हा मुक्काम करतो. इतका हा माणूस भिके कंगाल दरिद्री आहे. शेकडो वर्षापूर्वी भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी वर्णन केलेले असे हे भिकारी आपल्याला आजकाल मोठ्या शहरांमधून पदपथावर राहत असलेले आढळतात. त्यांना कसलेही काहीही जीवन नाही. त्यांची फारच केविलवाणी परिस्थिती असते. त्यांना पाहिले की आपल्याला लाज वाटते. ते कसे जगतात तेच समजत नाही. या भिकाऱ्यांना लहान मुलेही झालेली आढळतात. परंतु त्यांची ही अशी हलाखीची अवस्था का असते त्याचे उत्तर एखादा प्रसंग आपल्याला देऊन जातो. एकदा मी एका साधकाकडे योग साधना शिबिरासाठी सकाळी सकाळी गेलो होतो. तेथे एक भिकारीण भिक्षा मागायला त्यांच्या बंगल्याचे कबाडात आली. त्या भिकारणीला पाहून ताईसाहेबांना तिची करुणा आली. त्यांनी तिला सांगितले की बंगल्याचे आवार साफ कर, 4 चाकी गाडी आणि 2 दुचाक्या धुवून स्वच्छ कर. मी तुला पोळी भाजी पोटभर खायला देते. त्या भिकारणीने ताईसाहेबांकडे एकदा पाहिले आणि ती म्हणाली की द्यायची भीक तर द्या, नाहीतर राहू द्या. तुमची कामे माझ्याकडून कशाकरता करवून घेता? मी काय तुमची नोकराणी नाही. कदाचित याला अपवाद असू शकतीलही, परंतु बहुतेक भिकाऱ्यांना काम करायला नको असते. भीक मागितली की आयते मिळते अशी त्यांना सवय झाल्यामुळे ते काम करू इच्छित नाहीत. याला आपणच कारण आहोत. धार्मिक दान या भावनेने आपणच असे आयते खाणारे भिकारी पोसत असतो. भिकाऱ्यांच्या बाबत आणखी एक विलक्षण अनुभव सांगण्यासारखा आहे. आमचे शेजारी डॉक्टर अशोक पाटील त्यांच्या गाडीत ग्लुकोज बिस्किटाचे लहान पुडे ठेवतात. कोणी भिकारी भीक मागायला आला की ते कधीही पैसे देत नाहीत. त्याऐवजी ते ग्लुकोज बिस्किटाचा पुडा देतात. याचे कारण त्यांनी सांगितले ते भयावह आहे. त्यांनी प्रत्यक्ष असे पाहिले की लहान मुलांना आणि त्यांच्या आयांना भीक मागायला लावणारे कोणी दादा निराळेच असतात. ते त्यांची भीक काढून घेतात. दहशत निर्माण करण्यासाठी प्रसंगी ते त्यांना मारतात आणि त्यांच्याकडून भीक मागवून घेतात. भीक मागवून घेणे आणि कमाई करणे हा एक धंदा आहे. त्यासाठी भिकारी पोसले जातात. त्यातले त्यात लहान मुले असलेली बाई जास्त उपयुक्त असते. अपंगत्व हे भीक मागायची नोकरी मिळण्याचे क्वालिफिकेशन असते. हे दादा असे भिकारी नोकरीला ठेवतात. त्यांच्याकडून धंदा करवून घेतात. त्यामुळे भिकाऱ्यांना दिलेले पैसे त्यांच्या दादांच्या खिशात जातात. बिस्किट दिले की ते त्यांच्या पोटात जाते. भगवान आद्य श्री शंकराचार्य पुढे सांगतात की असा हा कर्मदरिद्री माणूस जगण्यासाठी धडपडत आहे.
त्याला जगण्याचा महाजबर मोह आहे. त्याची जगण्याची उर्मी मोठी पाहण्यासारखी आहे. याला कारण एकच की तो जीवनाच्या आशेच्या पाशामधून दूर होत नाही. तो जीवित राहण्यासाठी आशेत पार गुंतला आहे. सजीवाची ही मोठी विलक्षण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सजीव जन्म घेण्यासाठी फार उत्सुक आणि उतावीळ असतो. जरा कोठे जीव धरायला किंचित मात्र अनुकूल परिस्थिती मिळाली की तेथे लगेच जीव धारण केला जातो. आपण पाहतो की जेथे अनुकूल परिस्थिती असते तेथे तर जीवधारणा होतेच, परंतु खडकावर, घराच्या बाह्य भिंतीवरील पाण्याच्या पाईपवर, कोठेही वळचणीला, जेथे तेथे अगदी किंचित जरी संधी असेल तेथे तेथे जीव धारण केला जातो. एकदा जीव धारण केला गेला की त्या जीवाला जगण्याचा फार विलक्षण मोह असतो. तो कसेही करून आटोकाट प्रयत्न करून जगण्याची धडपड करत असतो. त्यात त्याला अहोभाग्य वाटून परम आनंद मिळतो. महत्त्वाचे म्हणजे असा हा जीव मरण येऊ नये म्हणून महाविलक्षण धडपड करतो. एक फार विलक्षण पारंपरिक कथा सांगितली जाते. आपल्याला ती बहुधा माहीतही असेल. एकदा एक गुरु मरणोन्मुख झाले. त्यांचे शिष्य रडू लागले आणि आम्हाला आपण सोडून जाऊ नका असे त्यांना विनवू लागले. गुरु म्हणाले की देह जीर्ण झाल्यामुळे मला तर जायलाच पाहिजे, परंतु एक करता येईल. काही कारणाने माझा जन्म डुक्कर म्हणून होणार आहे. मी जवळच्या उकिरड्यावरील डुकरिणीला माता निवडून तिच्या पोटी जन्म घेईन. आपण सक्त नजर ठेवा. माझा जन्म झाला की तुम्ही डुक्कर योनीतील मला लगेच ठार करा. त्यानंतर पुन्हा माझा जन्म मानव योनीत आहे. मी लगेच पुनर्जन्म मानव योनीत घेईन. त्यावर शिष्य ठीक आहे असे म्हणाले. यथाकाळी गुरु मरण पावले आणि त्यांचा जवळच्या उकिरड्यावर राहणाऱ्या डुकरिणीच्या पोटी जन्म झाला. शिष्य सक्त लक्ष ठेवून होते. ते डुकराच्या पिल्लांजवळ गेले आणि त्यांनी विचारले की गुरु, आपण जन्म घेतला आहे ना? त्यातील एका पिल्लाने उत्तर दिले की होय, मीच तो गत जन्मातील आपला गुरु आहे. ठरल्याप्रमाणे लगेच शिष्य त्या पिल्लाला ठार मारायला सरसावले. ते पाहून ते गुरुरूपी डुकराचे पिल्लू गयावया करत अजिजीच्या स्वरात केविलवाणा चेहरा करून विनवणी करू लागले की मला कृपा करून मारू नका. येथे माझे फार उत्तम चालले आहे. सुग्रास, सुवासिक, सुसंपन्न करणाऱ्या या चिखलातील किडे अति मधुर आहेत. मानवी योनीला अति दुर्मिळ असे अन्न उकिरड्यावर मिळते आहे. चिखलात लोळण्याचे महासौख्यकारी असे क्वचितच या योनीत मिळणारे असे महासौभाग्य मला मिळाले आहे. मानवालाही दुर्मिळ असणाऱ्या या माझ्या महत्भाग्यापासून मला कृपया वंचित करू नका. माणसाला जगायचा अतिविलक्षण मोह आहे. जगण्यासारखी परिस्थिती नसतानाही तो जे आहे त्यातच नाखुशीने का होईना परंतु जगण्यासाठी उत्सुक आहे. काय कारण आहे यामागे? यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे आशा. त्याला आशा आहे की आज नाही परंतु उद्या आपले भाग्य फळफळणार आहे आणि यामधून आपली सुटका होऊन आपण आपल्याला पाहिजे तसे जीवन जगणार आहोत. आज दुःख असूनही ते सहन करत भविष्य काळातील या आशेने तो आजचे जीवन जगत असतो. त्यासाठी आज वर्तमान काळात त्याला दुःखात जीवन जगायला कोण बळ देते? हे बळ देतो त्याचा अहंभाव, त्याची अहंमान्यता, त्याचा अहंकार. या जोरावर तो भूतकाळातील घटनांचा अहंकार बाळगून वर्तमान काळात हलाखीचे जीवन जगत असतो. अशा प्रकारे माणसाला आशा आणि अहंकार दुःखात नाचवत असतात, कारण दुःखातच आशा काम करू शकते. सुखी माणसाला आशेच्या सहाय्याची गरज नसते. अहंकार कोठेही बस्तान बसवून घेत असतो. आशा केली की निराशाही पाठोपाठ हजर होते, कारण यश काही दारी येऊन उभे नसते. अपयश येते आणि त्यामागे नैराश्यही येते. नैराश्य येते कारण आशा बाळगलेली असते. जर आशाच बाळगली नाही तर नैराश्य येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नैराश्य आले की पुन्हा आशा डोके वर काढते. असा हा खेळ सतत सुरू राहतो.
1970 मधील गोष्ट आहे. एकदा मी डेक्कन जिमखान्यावर फिरत चाललो होतो. इतक्यात समोरून एक 70 वर्षाचे गृहस्थ आले आणि त्यांना काय वाटले कोणास ठाऊक. त्यांनी मला खाली वाकत हात जोडत म्हटले की दादा, मला 4 केळी घेऊन देता का? खूप भूक लागली आहे. पाहिले ते मनुष्य काही भिकारी नव्हता. त्यांना मी म्हटले की समोर रगडा पॅटीस आहे, तो खा. त्यांनी तो खाल्ला. मग त्यांना मी म्हटले की चला केळी कोठे मिळतात का पाहूयात. त्यावेळी गुडलकच्या चौकात केळीवाला उभा राहत असे. तिकडे घेऊन जाताना त्यांची मी चौकशी केली तर ते पुण्याच्या आसपासच्या खेड्यातून आले होते. घरी मुलांजवळ भांडण झाले होते. त्यांच्या मते मुलांना शेतातील काही समजत नाही आणि तरीही ती मुले वडिलांचे न ऐकता त्यांच्या मताने शेती करत होते. त्या वृद्धाचा एकूण मनसुबा असा होता की एक वेळ माझ्यासारख्या लहानाच्या पाया पडेल, भीक मागेल, वेळ पडल्यास उपाशी राहीन, पदपथावर झोपेन, परंतु आता माघारी जाणार नाही. त्यांना खात्री होती की शेतातून पीक मिळाले नाही की 1 वर्षात मुले आपणहून येतील आणि त्यांच्या पाया पडून त्यांना सन्मानाने घेऊन जातील. मी कशीबशी त्यांची समजूत घालण्यात यशस्वी झालो आणि त्यांना प्रभात रस्त्यावरील पोलीस चौकीत घेऊन गेलो. त्यांना सांगितले की पोलिसांना खरे काय ते विनासंकोच सांगा, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या गावाला पोहोचवण्याची व्यवस्था करतील. शिवाय ते तुमच्या मुलांजवळ बोलतीलही. माणूस अहंकाराने पोखरलेला आहे. त्याला तशाही त्या अवस्थेत जगायला भाग पाडायला आशा कारणीभूत ठरते. ती त्याला सांगते की मी तुझ्या पाठीशी आहे, काही काळजी करू नकोस. आज ही परिस्थिती केवळ तुझे दुर्दैव म्हणून आली आहे. काही काळ जरा सहन कर, भविष्य तुझेच आहे, सर्व काही कसे छान होणार आहे. हे प्राप्त परिस्थितीत दिलासा देणारे, उभारी देणारे, अनुकूल असल्यामुळे माणसाला ते तंतोतंत पटते आणि तो ती अतिशय प्रतिकूल परिस्थितीही सहन करतो. दुःखाने खचून जाऊ नये, कारण दुःखाने खचून गेले की आपल्याला आशा पकडते. सुखात आशा कधीही आपल्या वाटेला जात नाही. यातच आशा आणि निराशा या दोहोपासून सुटका करून घ्यायचे गुपित दडलेले आहे. आपल्या वाट्याला दुःख आले की जराही निराश न होता आणि कसलीही आशा न करता त्या दुःखाला नीट अगदी जवळून निरखावे, त्याचे विश्लेषण करावे. त्यातच त्यातून दूर होण्याचा मार्ग असतो. कितीही कसलीही परिस्थिती आली तरी त्यातूनही बाहेर पडण्यासाठी रस्ता असतो. यासाठी मानवी जीवनाचा सत्य उद्देश समजून घ्यावा. त्यासाठी मार्ग आहे अध्यात्माचा. मानवी जीवन परमपद प्राप्त करण्यासाठी आहे. सुख किंवा दुःख हा देहाचा खेळ आहे. आशा आणि निराशा हा देहादी इंद्रियांचा प्रश्न आहे. त्यात आपण लक्ष घातल्यामुळे आपण त्यात अडकतो. जे दुःख वाट्याला आले आहे त्याचा स्वीकार करावा. त्या दुःखात जगायला शिकावे. त्यातही एक महा आनंद आहे. दुःखाचा अव्हेर करू नये, तिटकारा तर मुळीच करू नये. तो आपल्या घरी आलेला पाहुणा आहे, त्याचे स्वागत करावे. यातच जीवनोद्देश लपलेले आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्य अशा माणसाला उपदेश करतात की हे मूढा, गोविंदाचे भजन कर, भगवंत श्रींचे भजनी लाग, भगवंत श्रींचे चरणी रुजू हो. अंतकाळ जवळ आला असता हा तुझा अहंकार आणि ही तुझी आशा तुझ्या उपयोगी होणार नाही. आशा तुला जास्त जास्त गर्तेत घेऊन जाईल आणि तेथे तू अनंत काळ जन्म मरणाचे दुर्दैवी फेरे घेत राहशील. सदा सुखदुःखाच्या फेऱ्यात अडकशील. कधीही यामधून मुक्त होणार नाहीस. त्यामुळे जीवनाच्या आनंदाला सदा पारखा राहशील. गोविंदाचे भजन केलेस तर ते तुला अहंकारातून बाहेर काढील. याला अन्य पर्याय नाही. त्या योगे तुझ्या भोवती भगवंताचे भक्त गोळा होतील. त्या वैष्णवांच्या सहवासात तुला भौतिक दुःखाची आठवणही राहणार नाही. त्या योगे तू आशारहित होशील आणि मग तुझ्या वाटेला निराशाही येणार नाही. एकदा का जीवनातून अहंकार, आशा आणि निराशेचे उच्चाटन झाले की तू जिंकलास समज. कारण यथा कालावधी तुला भगवतजनाचा अमृत कुंभ सापडेल. त्यापुढे भौतिक वैभव, सुख, चैन फिके होईल.
संसाराचा फोलपणा उमजेल. तू सुख आणि दुःख या पलीकडे जाशील. तेच तुला शेवटी परमानंदासाठी, कैवल्यासाठी उपयोगी आहे. यास्तव गोविंदाचे भजन कर, गोविंदाचे भजन कर, गोविंदाचे भजन कर. ओम तत्सत्वम असी.